हाय, आज आमच्या इथे झालं गणपती बाप्पांचं स्वागत. तर चला, त्याआधी मी सकाळी लवकर उठली. आज माझं वर्क फ्रॉम होम होतं. मी लागली माझ्या कामाला. मग दूध घेतलं प्यायला आणि हे ड्रायफ्रूट लाडू मी घरीच केले होते ते खाल्ली. मी लागली नाश्ता करायला. आज नाश्त्यामध्ये आलू ब्रेड टिक्की अशी मी रेसिपी केली होती. ही रेसिपी जर फुल डिटेलमध्ये पाहायची असेल तर मी माझ्या चॅनलला अपलोड केली. तिथे जाऊन नक्की पाहा. कशी झाली ती मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर मला सारांशला स्कूलच्या टिफिन बॉक्समध्ये द्यायची होती. आम्ही नाश्ताही केला. आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला. पण ही रेसिपी मला फारच आवडली. त्याच्यानंतर मी घेतलं सारांची तयारी करायला स्कूलची. आज आम्हाला सिव्हिल ड्रेस होता, स्कूल युनिफॉर्म नव्हता. मग मी त्याला थोडंसं पाणी दिलं. त्यानंतर आमचं असं असतं, जशी आम्ही बॉटल स्कूलमध्ये घेऊन जाणार तशीच आम्ही रिटर्न आणणार, थोडंही त्याच्यातलं पाणी पिणार नाही. तर मग सारांचे पप्पा त्याचं आवरत होते. मग त्याला नेलं स्कूलमध्ये. त्याला केलं बाय आणि मी लागली माझ्या दुपारच्या स्वयंपाक करायला. आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि पालक डाळ असं काय स्वयंपाक केला. मग त्याच्यानंतर जेवण केलं. त्यानंतर मी सारांशला स्कूलमध्ये गेली घ्यायला. मग थोडंसं आम्ही आराम केला. 5 वाजता मग त्याला चहा दूध दिलं आणि मी चहा घेतला. मग लागली संध्याकाळच्या स्वयंपाक करायला. आज स्वयंपाकामध्ये राजमा आणि वरण भात आणि भाकरी असं काय करणार होती, कारण की राजमा हे मला फारच आवडतो त्यासाठी. तर चला, मी थोड्या बाजरीच्या आणि थोड्या ज्वारीच्या भाकरी केल्या. मग मी राजम्याची भाजी केली. ही रेसिपी फुल डिटेलमध्ये पाहिजे असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो गणपती पाहायला. गणपती बाप्पांचं छान असं स्वागत झालं होतं. ते बघून खूपही प्रसन्न वाटलं. तर चला, माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं, आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.